नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जसं की तुम्हा सर्वांना माहीत आहे, आपण फिजिक्स सेकंड मधला 12वीच्या फिजिक्स सेकंड मधला चॅप्टर नंबर 7 म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स हा सुरू केलेला आहे. याच्यावरती आपले एक 2-3 लेक्चर्स पण झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जस्ट सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला. म्हणजे काय काय येतं त्याच्यामध्ये, ज्या अगोदरच्या ज्या थिअरीज होत्या, म्हणजे ज्या चुकीच्या थिअरी मांडल्या गेल्या होत्या. अगोदर एका सायंटिस्टनं थिअरी मांडली, त्याची थिअरी दुसऱ्या सायंटिस्टनं चुकीची ठरवली, पुन्हा तिसरा आला, दुसऱ्याची थिअरी चुकीची, पुन्हा चौथा आला. अशा प्रकारे अनेक सायंटिस्ट आले आणि त्यांनी काय केलं, 1 2 3 4 अशा वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या, डिपेंडिंग ऑन द सेम कॉन्सेप्ट ओनली. आणि तो कॉन्सेप्ट काय होता, लाईटचं नेचर काय आहे नेमकं. मग लाईट ही पार्टिकल नेचरची आहे का लाईट ही वेव्ह नेचरची आहे, हा त्यांचा स्टडी होता. आणि आपलं चॅप्टर बघा काय आहे, वेव्ह ऑप्टिक्स. बरोबर. मला सांगा ऑप्टिक्स म्हणजे काय आहे. ऑप्टिक्स म्हणजे थोडक्यात स्टडी ऑफ लाईट आहे. स्टडी ऑफ लाईट. ऑप्टिक्स म्हणजे काय म्हटलं आपण, स्टडी ऑफ लाईट आहे. बरोबर का. आणि वेव्ह ऑप्टिक्स म्हणजे काय, तर स्टडी ऑफ लाईट विथ द हेल्प ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट. with the help of wave nature of light. with the help of wave nature of light. जसं की आपण मागच्या 2-3 लेक्चर मध्ये तेच डिस्कस करतोय की बाबा लाईट आहे काय, लाईट आमची वेव्ह आहे का पार्टिकल आहे. न्यूटनने सांगितलं पार्टिकल आहे, हायजन म्हटला वेव्ह आहे. त्या दोघांच्या थिअरीज या बेस पकडला जातो पुढे जो काही स्टडी झाला त्याच्यासाठी. त्याच्यानंतर तुमचं मॅक्सवेल आला असेल, प्लँक आला असेल, आणखी खूप सारे सायंटिस्ट आहेत. तर त्या सगळ्या सायंटिस्टनी नंतर जो स्टडी केला, तर त्या स्टडीचा बेस जो होता तो पहिली गोष्ट न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. म्हणजे न्यूटनने काय सांगितलं होतं की लाईट कम्स इन द फॉर्म्स ऑफ व्हेरी स्मॉल व्हेरी टायनी पार्टिकल्स. अतिशय स्मॉल, वेटलेस आहेत, त्यांना बिलकुल सुद्धा वेट नाहीये, अशा प्रकारचे पार्टिकल्स आहेत, ते आपल्यापर्यंत येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला लाईट, आपण लाईटमुळे एखाद्या ऑब्जेक्ट बघू शकतो. हा त्यांचा स्टडी होता, न्यूटनचा स्टडी होता. नंतर हायजनने सांगितलं वेव्ह नेचरचे आहे. नंतर न्यूटनचं नाव खूप मोठं असल्यामुळं अनेक सायंटिस्टने हायजनची थिअरी रिजेक्ट केली. बट पुन्हा काही कॉन्सेप्ट आले जसे की इंटरफेरन्स आणि डिफ्रॅक्शन वाले, जे न्यूटनच्या कॉर्पस्क्युलर थिअरीला एक्सप्लेन करणं इम्पॉसिबल होतं. बट विथ द हेल्प ऑफ वेव्ह नेचर ऑफ लाईट, लाईटचं जे काही वेव्ह नेचर होतं, तर त्या वेव्ह नेचरमुळे मात्र इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता येत होतं. मग त्याच्यामुळं शेवटी सगळ्यांनी, सायंटिस्ट कम्युनिटीने काय ठरवलं की बाबा न्यूटन पण बरोबर आहे, हायजन पण बरोबर आहे, नंतरचा सगळा स्टडी पण त्यांच्या दोघांच्या प्रूफला, दोघांच्या स्टडीला प्रूफ देतो. तर त्याच्यामुळं लाईट ही ड्युअल नेचरची आहे असं कन्सिडर करण्यात आलं. ठीक आहे. सो जसं आम्ही सांगितलं, इथं ऑप्टिक्स म्हणजे लाईटचा स्टडी आहे आणि वेव्ह नेचर ऑफ लाईटचा यूज करून, वेव्ह नेचर ऑफ लाईट, वेव्ह नेचर, लाईटच्या वेव्ह नेचरचा वापर करून जो काही स्टडी करतोय आम्ही लाईटचा, लाईटच्या फेनॉमेनॉनचा. फेनॉमेनॉन म्हणजे त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन येईल, रिफ्रॅक्शन येईल, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन, ऑल दॅट फेनॉमेनॉन कम्स अंडर द फेनॉमेनॉन ऑफ लाईट. ओके फाईन. सो त्या सर्वांचा स्टडी वेव्ह नेचर, लाईटच्या वेव्ह नेचरचा वापर करून करणे म्हणजे वेव्ह ऑप्टिक्स आहे आमचं. म्हणजे काय, वेव्ह ऑप्टिक्स आहे. ठीक आहे. पण आता इथून पुढे ही डायग्राम जी आहे तर ती तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. ही कशाची डायग्राम आहे, तर आम्हाला माहिती आहे ही कशाची डायग्राम आहे. तर ही डायग्राम आहे आमची ट्रान्सव्हर्स वेव्हची. कशाची, कुठल्या वेव्हची आहे, ट्रान्सव्हर्स वेव्हची. ठीक आहे. फाईन, नो प्रॉब्लेम. नाउ सी फ्रेंड्स, सो त्या वेव्ह नेचर, लाईटच्या वेव्ह नेचरच्या सहाय्यानं लाईटच्या वेगवेगळ्या फेनॉमेनॉनचा स्टडी करणं म्हणजे आमचं वेव्ह ऑप्टिक्स आहे. तर मग हायजन्स वेव्ह थिअरी जी होती ती आपल्याला खूप मोठा आधार देते या चॅप्टरला स्टडी करण्यासाठी. ठीक आहे. मग आता हायजन्स वेव्ह थिअरीमध्ये आपण पाहिलेल्या काही गोष्टी होत्या. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे हायजनचं म्हणणं होतं की फर्स्ट थिंग, लाईट वेव्हज ज्या आहेत, लाईट वेव्हज ज्या आहेत, दॅट लाईट वेव्हज आर कॉजेस ड्यू टू disturbance
in particles of the medium, due to disturbance in particles of medium. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. सो लाईट वेव्स कशामुळे जनरेट होते असं त्याचं म्हणणं होतं. हायजनचं म्हणणं आहे की लाईट वेव्स ज्या तयार होत आहेत तर त्या लाईट वेव्स तयार होण्याच्या मागचं जे कारण आहे, हे जे मीडियम आहे, या मीडियम मध्ये जे काही पार्टिकल्स आहेत तर त्या पार्टिकल्स मध्ये एक प्रकारचा डिस्टर्बन्स तयार होतो आणि त्या डिस्टर्बन्स मुळे लाईट वेव्ह तयार होते. असा हा पहिला त्याचा मेन मुद्दा होता. कोणाचा? हायजनचा. ठीक, फाईन. सो हायजनचा हा पहिला मुद्दा होता की लाईट जी तयार होते तर ती डिस्टर्बन्स इन पार्टिकल्स ऑफ द मीडियम. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला लाईटचा सर्वात मोठा सोर्स जो आहे तर तो कोणता आहे? तर लाईटचा सर्वात मोठा सोर्स आपला आहे तो म्हणजे सन. बरोबर? लाईटचा सर्वात मोठा सोर्स कोणता आहे? सन. ओके, नो प्रॉब्लेम. सो दिस इज सन. हा सन आहे अँड हिअर इज द अर्थ सरफेस. नो प्रॉब्लेम. हा अर्थ सरफेस आहे. अर्थ सरफेस आहे. आता आम्ही ज्या वेळेला विचार करतोय बघा, या अर्थ सरफेस पासून काही ठराविक अंतरापर्यंत, इथं एवढ्या अंतरापर्यंत समजा काय 100, 200, 500, 1000 किलोमीटर काय असेल ते असेल, हे इथपर्यंत ऍटमॉस्फिअर आहे. हे इथपर्यंत काय आहे? ऍटमॉस्फिअर आहे. ऍटमॉस्फिअर हा ऍटमॉस्फिअरचा भाग आहे. ठीक, नो प्रॉब्लेम. म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सभोवताचं जे काही वातावरण आहे त्याला आपण ऍटमॉस्फिअर म्हणतोय. पण आता मला सांगा, या ऍटमॉस्फिअरच्या वरती गेल्यानंतर काय आहे? देयर इज नो एनी सिंगल पार्टिकल. अजिबात तिथं कोणत्याही प्रकारचं पार्टिकल नाहीये, मीडियम नाहीये. आणि त्याला आपण काय म्हणतो? त्याला काय म्हणतो? व्हॅक्यूम. ओके फाईन. सो दिस मीडियम इज कॉल्ड एज व्हॅक्यूम. आता हे जे व्हॅक्यूम आहे, इथं या व्हॅक्यूम मध्ये कोणत्याही प्रकारचा पार्टिकल उपलब्ध नाहीये. मग आता आमच्या हायजनचं म्हणणं काय आहे? लाईट ही वेव्ह आहे आणि इट कॉजेस ड्यू टू द डिस्टर्बन्स ऑफ द पार्टिकल्स ऑफ द मीडियम. मीडियम जे काय आहे तर त्या मीडियमच्या पार्टिकल्स मध्ये डिस्टर्बन्स तयार होतो आणि त्याच्यामुळे लाईट काय होते? ट्रॅव्हल होते अँड दॅट रिचेस अप टू द अर्थ सरफेस ओनली. हरकत नाही हायजन, तुमच्यावरती आम्ही थोडा वेळ विश्वास ठेवतो. बट सांगा आता मला काय सांगायचं आहे? हे या ऍटमॉस्फिअरच्या वरती हायजन, या ऍटमॉस्फिअरच्या वरती मीडियम नाहीये. जर ऍटमॉस्फिअरच्या वरती मीडियम नसेल तर पार्टिकल कुठून येणार? आणि पार्टिकल नसतील तर डिस्टर्ब कोण होणार? आणि डिस्टर्ब व्हायला पार्टिकल नसतील तर लाईट कशी खाली येणार? इम्पॉर्टंट क्वेश्चन. शक्यच नाही. लाईट खाली येणं काय शक्यच नाही. मग कसं काय होतंय हे सर्व? त्याच्यावरती पण हायजननं थोडंसं डोकं लावलं. सायंटिस्ट आहे शेवटी, लावणारच प्रश्न आला की. ठीक आहे, फाईन. सो काय डोकं लावलं मग? तर त्यानं सांगितलं की त्या व्हॅक्यूम मध्ये, हे जे काय व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूम जे काय आहे तर त्या व्हॅक्यूम मध्ये ल्युमिनिफेरस एथर नावाचा एक थर आहे, मीडियम आहे. आणि त्या मीडियम मुळे काय होते तर ती लाईट जी आहे तर ती अर्थ सरफेस पर्यंत पोहोचते. काय सांगितलं? व्हॅक्यूम मध्ये ल्युमिनिफेरस इथर. आता हा आपला जो तुम्ही केमिस्ट्री मध्ये इथर वगैरे सबस्टन्स बघता त्याच्यापेक्षा फार वेगळा आहे. ओके, सो ल्युमिनिफेरस इथर नावाचा एक जस्ट एक इमॅजिनरी असा एक थर आहे इथं या व्हॅक्यूम मध्ये. आणि त्या मीडियम मुळे, या आभासी माध्यमामुळे काय होतंय तर लाईटचे जे रेज आहेत ते अर्थ सरफेस पर्यंत पोहोचते, असं हायजनचं म्हणणं होतं. पण येड लावलेलं होतं त्यानं. आता कसं येड लावलेलं होतं? तर याला प्रूफच नव्हतं. हे ल्युमिनिफेरस एथर नावाचा जो काही थर आहे तर याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रूफ अवेलेबल नव्हतं. आणि त्याच्यामुळं लाईट ही वेव्ह आहे, ती मीडियमचे पार्टिकल्स त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स तयार होतो आणि मग ती इथे अर्थ सरफेस पर्यंत येते, इथपर्यंत ठीक आहे. बट ल्युमिनिफेरस एथर वगैरे हे जे आहे तर त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रूफ नव्हतं. ओके फाईन. तर त्याच्यामुळं थोडासा त्या थिअरीच्या संदर्भात एक संदिग्धता तयार झाली की बाबा इज इट ट्रू ऑर फॉल्स.
बट खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लेन सुद्धा केलेल्या होत्या हायजन्स वेव्ह थिअरीने. ठीक आहे, फाईन. दुसरी गोष्ट हायजनने जी सांगितली की लाईट ट्रॅव्हल्स इन अ रेक्टिलिनियर वे. सो प्रोपॅगेशन ऑफ लाईट टेक्स प्लेस इन रेक्टिलिनियर पाथ. स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते. लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. नंबर 2, लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. लाईट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते. लाईट स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते. हा दुसरा मुद्दा हायजनने सांगितलेला होता. आणि याचं रिझन आपण पाहिलेलं होतं. हायजनने काय सांगितलं, लाईट का स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होते. जर तुमची ही लाईट वेव्ह असेल तर ती अशी जायला पाहिजे ना. मग ती अशी कशी दिसते, स्ट्रेट लाईन मध्ये डायरेक्ट कशी दिसते. तर ऍक्च्युली बघा, लाईट ही जर वेव्ह असेल तर ती तुम्हाला दिसताना अशी दिसायला पाहिजे, पण ती दिसते अशा प्रकारची. आता मी जर समजा इथे एक वेव्ह ड्रॉ केली, ठीक आहे, आता ही एक वेव्ह आहे. बट आय होप थोडस तुम्ही दुरून बघत असल्यामुळे ही तुम्हाला स्ट्रेट लाईन सारखी दिसत असेल. का स्ट्रेट लाईन सारखी दिसते, तर हिची जी वेवलेंथ आहे ती वेवलेंथ इज व्हेरी स्मॉल. दॅट वेवलेंथ इज व्हेरी स्मॉल अँड दॅट्स वाय इट इज लुकिंग लाईक अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन सारखी दिसते आपल्याला. मग हायजनचं एक्सप्लेनेशन तेच होतं की लाईटची जी वेवलेंथ आहे तर ती वेवलेंथ अतिशय स्मॉल आहे. वेवलेंथ ऑफ लाईट इज व्हेरी स्मॉल अँड दॅट्स वाय the light travels in straight. We just imagined that the light travels in a straight line, but actually it does not follow the straight path. It follows this path. That means it is the wave. Light is the wave, but due to it's a very small wavelength, visible light ची wavelength आपल्याला माहिती आहे 400 to 800 नॅनोमीटरच्या दरम्यान आहे. सो नॅनोमीटरचा आपण जेव्हा विचार करतोय तर त्यावेळेला मी अगोदर ही कदाचित सांगितलं असेल, नॅनोमीटरचा आपण ज्या वेळेला विचार करतोय तर त्यावेळेला ही जस्ट एक अतिशय स्मॉल वेवलेंथ असलेली लाईट मी काढलेली आहे. इथं आपल्याला स्ट्रेट लाईन पाथ दाखवते याच्यासाठी. नॅनोमीटरचा आपण विचार करत होतो. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर म्हणतोय आपण. 10⁻⁹ मीटर म्हणजे 1/10⁹ मीटर. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. नाव सी, किंवा आपण सेंटीमीटर मध्ये घेतलं तर आणखी बेटरली आपल्याला अंडरस्टँड होतंय. सेंटीमीटर मध्ये, सो इट इज इक्वल टू 10⁻⁹ इंटू 1 मीटर इज इक्वल टू 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. सो इट इज 10⁻² सेंटीमीटर. ओके, नो प्रॉब्लेम. सो इट इज 10⁻⁷ सेंटीमीटर which is equal to 1/10⁷ सेंटीमीटर, which is nothing but 1/1 1 2 3 4 5 6 7. नो प्रॉब्लेम. सो साधारणपणे आपल्या विजिबल लाईटची वेवलेंथ पाहिली तर ती किती येते, 1/1 crore सेंटीमीटर. दॅट मीन्स व्हॉट, एक सेंटीमीटरची जेव्हा तुम्ही एक सेंटीमीटरचे काय करताय, 1 करोड पार्ट करताय. 1 सेंटीमीटर साधारण एवढा असेल तुमचा. ठीक आहे, हे 1 सेंटीमीटर एवढा आहे. 1 2 याच्या दरम्यान अंतर असतं ते 1 सेंटीमीटर. सो हे 1 सेंटीमीटरचे, ह्या 1 सेंटीमीटरचे हे इथं जे दिसतंय एवढ्या अंतराचे तुम्ही 1 करोड भाग केले तर त्या 1 करोड भागांपैकी एक भाग म्हणजे 1 नॅनोमीटर आहे. बाकीच्या अजून कमी वेवलेंथ जर पाहिलं तर पिकोमीटर पर्यंत जातात, 10⁻⁻12 मीटर पर्यंत जातात. सो खूप स्मॉल वेवलेंथ आहे. लाईटची जी वेवलेंथ आहे ती खूप स्मॉल आहे. अँड दॅट्स वाय ओनली वी जस्ट फील दॅट light travels in the straight line, but actually it is not traveling in a straight line due to its small wavelength. We are looking like that only. Okay, fine. Then आणखी हायजननं काय गोष्टी एक्सप्लेन केलेल्या होत्या बघा. तर हायजननं एक्सप्लेन केलेल्या गोष्टीमध्ये नेक्स्ट जी थिंग होती तर ती म्हणजे नंबर 3, रिफ्लेक्शनचे लॉज. रिफ्लेक्शन काय लॉ आहे, I इज इक्वल टू R हा लॉ आहे, मेन लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये. नंबर 4 रिफ्रॅक्शनचे लॉज. रिफ्रॅक्शन मध्ये जो मेन लॉ आहे तो आपला काय आहे, साइन I अपॉन साइन R
is equal to constant, and that constant is called as what? Refractive index. रिफ्रॅक्शनचे लॉज असतील. त्याच्यानंतर नंबर 5 इंटरफेरन्स असेल, इंटरफेरन्स. त्याच्यानंतर नंबर 6 डिफ्रॅक्शन, नंबर 6 डिफ्रॅक्शन. नंबर 7 पोलरायझेशन, पोलरायझेशन. सो हे काय कॉन्सेप्ट होते, तर बेसिक फिनॉमिनन ऑफ लाईट हे सर्व एक्सप्लेन केलेले होते. फक्त पोलरायझेशन एक्सप्लेन करण्यामध्ये त्याला यश आलेलं नव्हतं. पोलरायझेशन म्हणजे काय? जस्ट एक स्मॉल ओपनिंग असते, त्याच्यातून लाईट पास करत असताना लाईटचा एक भाग कट होतो आणि फक्त एक भाग, दोन भाग असल्यामुळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. लाईट ही कसली वेव्ह आहे? इलेक्ट्रो. पण ते नंतरचा स्टडी झाला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, लाईट ही एक प्रकारची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, हा स्टडी नंतरचा झाला. अगोदर फक्त वेव्ह आहे आणि ती मेकॅनिकल वेव्ह आहे. मेकॅनिकल वेव्ह कशाला म्हणतो आपण? ज्या वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची गरज असते त्या वेव्हला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. ज्या वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते त्या वेव्हला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. ठीक आहे. सो लाईट ही एक मेकॅनिकल वेव्ह आहे असं सुरुवातीला म्हटलं होतं. म्हणजे लाईट ही अशा प्रकारे ट्रॅव्हल होते. लाईट जर ही ती मेकॅनिकल वेव्ह आहे तर ती तशा प्रकारचं तिचं ट्रॅव्हलिंग असेल. ट्रान्सव्हर्स वेव्ह आपण तिला कन्सिडर करतोय. मेकॅनिकलचे पण दोन टाइप्स, बट वी डोंट वॉन्ट टू गो इन दॅट. वी जस्ट वॉन्ट हिअर to explain all these phenomena and on the basis of wave nature. Okay, fine. So पहिला झाला पार्टिकलच्या डिस्टर्बन्स मुळे लाईट ट्रॅव्हल होते. दुसरा झाला लाईटचा जो पाथ असतो तो नेहमी कसा असतो? स्ट्रेट लाईन असतो. तिसरा झाला रिफ्लेक्शनचे लॉज, रिफ्रॅक्शनचे लॉज, इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन. या सर्व गोष्टी इथपर्यंतच्या या सर्व गोष्टी only depending on the wave nature of light. Huygens explained all these phenomena, reflection, refraction, interference, diffraction, on the basis of wave nature of light. आणि जे की न्यूटनला करता आलेलं नव्हतं. न्यूटनला इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन एक्सप्लेन करता आलेलं नव्हतं बाय द न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी ऑफ लाईट. ते या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या होत्या. मग आता आपल्याला या चॅप्टर मध्ये सुद्धा याच गोष्टी बघायच्या. बघा, रिफ्लेक्शन असेल, रिफ्रॅक्शन असेल, इंटरफेरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल. मग वेव्ह नेचरचा यूज करून हायजेनने कशा प्रकारे या सर्व थेरीजना, या फेनॉमेनन्सला प्रूफ दिले, या थेरीचा स्टडी केला कशा प्रकारे. वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दॅट थिंग. पोलरायझेशन हा फक्त भाग जो येतो तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या अंडर येतो. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला जसं आपल्याला माहिती आहे दोन भाग असतात, एक इलेक्ट्रिक वेक्टर, दुसरा मॅग्नेटिक वेक्टर. दोन्ही एकमेकांना कसे असतात? परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. आणि ज्या वेळेला ती स्मॉल स्लिट, स्मॉल ओपनिंग मधून पास करतो त्यावेळेला त्यातला एक भाग कट होतो आणि एक भाग फक्त पुढे जातो आणि त्या फेनॉमेननला आपण म्हणतो पोलरायझेशन. तो फक्त याला एक्सप्लेन करता आलेला नव्हता. सो हे हायजेन्स वेव्ह थिअरी आहे. आता आपल्याला हायजेन्स प्रिन्सिपल कडे पण जायचं आहे आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हायजेन्स प्रिन्सिपल खूप महत्वाचा भाग आहे या चॅप्टरचा विचार केला तर. ठीक आहे, फाईन. सो हायजेन्स वेव्ह थिअरी मध्ये या सगळ्या गोष्टी आल्या. आता हायजेन्स प्रिन्सिपल कडे जाण्याच्या अगोदर आणखी एक कॉन्सेप्ट आपल्या बुक मध्ये जो दिलेला आहे तर तो म्हणजे काय आहे बघा. आपल्या बुक मध्ये जो कॉन्सेप्ट आहे तर तो म्हणजे सोर्सेस ऑफ लाईट. जर थोडस डिवायडेशन करून दिलेलं आहे सोर्सेसचं, कशा प्रकारे सोर्सेस आहेत. ठीक आहे. बघा, आता सोर्सेस ऑफ लाईट मध्ये आपण ज्या वेळेला विचार करतोय तर त्याचे सोर्सेस ऑफ लाईटचे जे सोर्सेस आहेत तर त्याचे मेनली दोन प्रकार पडतात. एक प्रायमरी सोर्स आणि दुसरा सेकंडरी सोर्स. प्रायमरी सोर्स अँड सेकंडरी सोर्स. सो सोर्सेस जे आहे, सोर्सेस ऑफ लाईट, we can divide it into two categories. First one is the primary source. This is the primary and here is the secondary. Primary source of light and secondary source of light. Now the names only explain you what the sources are. Primary sources and secondary. Primary means the sources emit a light on their own. Sources emit light on their own. The sources which emit light on their own, they are called as primary sources. Okay, fine. So here we can say that
sources which emits light on their own are called as प्रायमरी सोर्सेस. या प्रायमरी सोर्सेसचं ज्या वेळेला आपण सब डिवायडेशन बघतोय तर हे सोर्सेस जे असतात, म्हणजे हा इथं कुठला तरी एक सोर्स आहे समजा. आता हा सोर्स कोणकोणत्या कारणांनी लाईट एमिट करू शकतो, तर त्याच्या मागची कारणं जी आहेत, बिकॉज ऑफ फर्स्ट वन देअर हाय टेम्परेचर, बिकॉज ऑफ देअर हाय टेम्परेचर. त्यांच्या स्वतःचं टेम्परेचर जे आहे ते हाय टेम्परेचर असल्यामुळं ते काय करतात, लाईट इमिट करतात. त्यांना आपण म्हणतो प्रायमरी सोर्सेस. त्याच्यातला हा पहिला टाइप आहे. बिकॉज ऑफ हा सोर्स आहे, हा प्रायमरी सोर्स आहे. हा प्रायमरी सोर्स लाईट इमिट करतोय, बट कशामुळं, बिकॉज ऑफ देअर हाय टेम्परेचर. आता हाय टेम्परेचरमुळं लाईट इमिट करणारे जर सोर्सेस पाहिले तर सन इज द बेस्ट एक्झाम्पल. फाईन. त्याच्यानंतर काही हॉट ऑब्जेक्ट्स असतील. त्याच्यानंतर काही स्टार्स असतील. सो या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या काय करतात, स्वतःचं टेम्परेचर वाढल्यामुळं लाईट एमिट करतात. किंवा आणखी एक एक्झाम्पल बेस्ट म्हणजे फ्लेम असेल, कुठलीही फ्लेम असेल, ज्योत म्हणतो आपण त्याला, तर तिचं टेम्परेचर वाढल्यानंतर ती काय करते, लाईट इमिट करते. सो दॅट कम्स अंडर द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल जर आपण पाहिलं, सो प्रायमरी सोर्सेस विच एमिट लाईट ऑन देअर ओन बिकॉज ऑफ first their high temperature now because of the current passing through it. जर याच्यातून करंट पास होत असेल तर हा सोर्स काय करतो, म्हणजे हा बल्ब आहे समजा किंवा ट्यूबलाइट आहे, तर याच्यातून करंट पास झाला तर हा लाईट इमिट करतो. सो बिकॉज ऑफ द करंट पासिंग थ्रू देम आणि ह्यांच्या अंडर काय येतं म्हटलं आपण, जसं एक्झाम्पल घेतलं आपण ट्यूबलाइट. ओके. बल्ब असेल, टीव्ही असेल वगैरे, हे सगळे एक्झाम्पल येतात. ते कशामध्ये येतात, या करंट पासिंग थ्रू द ऑब्जेक्ट्स. ड्यू टू द करंट पासिंग थ्रू देम दे एमिट द लाईट. आफ्टर दॅट द थर्ड वन इज नथिंग बट केमिकल रिएक्शन्स. म्हणजे याची जर एखादी केमिकल रिएक्शन झाली तर हा काय करतो, लाईट इमिट करतो. काय करतो, लाईट इमिट करतो. सो ड्यू टू द केमिकल रिएक्शन, एखाद्या केमिकल रिएक्शन मुळे लाईट इमिट होते. एखादा एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला? एक्झाम्पल माहिती आहे, आपण दिवाळीमध्ये फटाके उडवतो. सो फायर क्रॅकर्स. आता त्याच्यामध्ये जी काही तुम्हाला लाईट मिळते त्याच्यामधून, तर ती लाईट कशामुळे मिळते, केमिकल रिएक्शन्समुळे मिळते. किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स असतात, तिथं जे हीट जनरेशन होते, तर त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये तुम्हाला जी काही लाईट मिळते तर ती कशामुळे मिळते, केमिकल रिएक्शन्समुळे मिळते. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. म्हणजे हे काय झाले, हे तुमचे सगळे प्रायमरी सोर्सेस झाले. प्रायमरी सोर्सेस ते स्वतः लाईट इमिट करतात, आणि सेकंडरी सोर्सेस दे डू नॉट इमिट लाईट ऑन देअर ओन. डू नॉट एमिट लाईट ऑन देअर ओन. स्वतः लाईट इमिट करत नाही, स्वतःची लाईट इमिट करत नाही थोडक्यात. ओके. सो ऑन म्हणण्यापेक्षा ऑफ म्हटलं तर ते आणखी जास्त सुटेबल होईल. सोर्सेस विच एमिट लाईट ऑफ देअर ओन, स्वतःची लाईट इमिट करतात. स्वतःची लाईट इमिट करत नाहीत, दुसऱ्याची लाईट घेतात आणि इमिट करतात. स्वतःची लाईट घेत नाहीत, स्वतःची लाईट इमिट करत नाहीत, दुसऱ्याची लाईट घेतात आणि इमिट करतात. बेस्ट एक्झाम्पल इज मून. मून स्वतःची लाईट इमिट करतो का? संध्याकाळी आपल्याला दिसतं पौर्णिमेच्या रात्री खूप चांगला प्रकाश पडलेला असतो, बट मूनचा स्वतःचा प्रकाश आहे का तो? नो. मून डज नॉट इमिट लाईट ऑफ इट्स ओन. मून जस्ट रिफ्लेक्ट द लाईट विच इज कमिंग फ्रॉम द सन. ओके, फाईन. सो द सोर्सेस विच डू नॉट इमिट लाईट ऑफ देअर ओन, दॅट सोर्सेस आर कॉल्ड एज सेकंडरी सोर्सेस. मून असेल, आपण स्वतः ह्युमन बिईंग असेल, म्हणजे जस्ट काय करतात, हे जे इकडचे सोर्सेस आहेत सेकंडरी सोर्सेस, ते काय करतात, फक्त लाईट रिसीव्ह करतात आणि रिफ्लेक्ट करतात. लाईट रिसीव्ह करतात आणि रिफ्लेक्ट करतात, त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो, ना की ते स्वतःची लाईट बाहेर टाकतात.
तर अशा प्रकारचे जे सोर्सेस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सेकंडरी सोर्सेस. सो सोर्सेस ऑफ लाईटच्या अंडर आपण पाहिलं प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस. प्रायमरी सोर्सेस म्हणजे ते स्वतःची लाईट इमिट करतात. स्वतःची लाईट इमिट करण्यासाठी कोणकोणत्या कारणाने करू शकतात. हा जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर हा स्वतःची लाईट कधी इमिट करतोय, याचं स्वतःचं टेम्परेचर हाय असेल तर तो लाईट इमिट करू शकतोय, किंवा याच्यातून समजा तुम्ही करंट पास केला तर तो लाईट इमिट करू शकतोय, किंवा याची समजा एखादी सुटेबल अशी न्यूक्लिअर रिॲक्शन झाली किंवा केमिकल रिॲक्शन झाली तर त्यावेळेला तो लाईट इमिट करतोय. तर त्यावेळेला या सोर्सला आपण काय म्हणतोय, प्रायमरी सोर्स. आणि सेकंडरी सोर्सचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला सेकंडरी सोर्स म्हणतोय की बाबा तो स्वतःची लाईट नाही इमिट करत, तर तो काय करतो, जस्ट लाईट रिसीव्ह करतो आणि रिफ्लेक्ट करतो. सो मून, ह्युमन बिईंग अँड ऑल दॅट थिंग्स. ओके, सो दिस इज अबाउट हायजन्स वेव्ह थिअरी अँड सोर्सेस ऑफ लाईट.